कारण की तशा पद्धतीने औरंगजेब यांच्या अवतीभोवती सगळं राजकारण फिरत होतं, त्याच्यामुळे आता सामाजिक जे एकूणच शांतता आहे ती सुद्धा आता भंग झालेली आहे. नाही बघा, हे काही समाजकंटकांनी मुद्दाम तो विषय करून त्यामध्ये काहीतरी दंगा भडकवण्याचा काल प्रयत्न केला. मला असं वाटतं की पोलिसांनी काल चांगल्या प्रकारे या सगळ्या प्रॉपरली हाताळलेली आहे आणि जे आता जी सिच्युएशन आहे ती कंट्रोलमध्ये आहे. पण या प्रकारचं काही दंगे भडकवण्याचं किंवा एखाद्या क्षुल्लक विषयांवर जर होत असणार तर निश्चितच याच्यावर सगळी कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या प्रकारे आज, कारण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, हे औरंगजेबचं महाराष्ट्र नाही आहे. आणि कुठेतरी औरंगजेबाला कुठेतरी गौरवान्वित जर काही लोक जर या प्रकारचं जर वागत असणार आणि विशेष करून विरोधी पक्षातील काही आमदार, तर निश्चितच या आमदारांवरही कारवाई झाली पाहिजे. परंतु विजय वडेट्टीवार यांनी आत्ताच असा आरोप केलेला आहे, मात्र अंबादास दानवे यांनी असा आरोप केलेला आहे की संघ आणि संघ परिवाराशी संबंधित असलेल्या सगळ्या संघटना या गेले 3-4 महिने सातत्यानं प्रयत्न करत होत्या की दंगल भडकावी आणि त्यामुळे ही दंगल सरकार पुरस्कृत आणि संघ पुरस्कृत आहे. बघा, असं आहे, अंबादास दानवेजींचं मला असं वाटतं जे विचार करण्याची क्षमता किंवा अकलेचा दिवाळखोरी निघालेली आहे. कारण या प्रकारचा पक्ष आणि सत्तापक्ष कधीच विचार करत नाही आणि असा कोणी विचार का करणार. पण छावा पिक्चर प्रकारे औरंगजेबांचा सगळा विषय पुढे आलेला आहे, त्यांच्या कबरीचा विषय पुढे आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची मागणी झाली की त्यांची कबरी महाराष्ट्रामध्ये नसली पाहिजे. याच्यावर अनेक विषय असे दुसरे असतील. पण आता काहीतरी मुद्दाम छावा पिक्चरमध्ये ज्या प्रकारे सगळं दाखवण्यात आलं आणि त्याचा एक राग म्हणून महाराष्ट्रातील जनतेला आहे की आपल्या छत्रपतीला, आणि तो राग आहे. पण त्यासोबतच औरंगजेबांवरती गौरवान्वित करण्याचं काही यामध्ये कोणतंही कारण नाही. औरंगजेबांचं काही हे महाराष्ट्र नाही आणि औरंगजेब काही आपला राजा नाही. असं सुद्धा म्हटलं जात आहे, म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे की शासन जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. पोलीस प्रशासनानं सुद्धा कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये हयगय केलेले. राज्यात बीड प्रकरण किंवा शेतकरी आत्महत्या या सगळ्या मुद्द्यांकडून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक सरकार हे सगळं घडवून आणलं. बघा, आता नुकतंच 2-3 महिन्याआधी निवडणुका झाले. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला. मतदारांनी बहुमताने आम्हाला म्हणजे वन सायडेड यावेळेस निवडून दिलं. आणि हे सगळ्या काहीतरी मला असं वाटतं विजय वडेट्टीवारांचं काहीतरी ते जे हारले किंवा महाविकास आघाडीचा जो पराभव झाला मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्र जनतेला आहे, तर मुद्दाहून काहीतरी हे खापर संघावर किंवा सरकारवर किंवा ते किविलवाना प्रयत्न करतात. तर मात्र आपण बघितलं तर महायुतीमधले अनेक आमदार, काही मंत्री वारंवार अशा पद्धतीने औरंगजेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या संदर्भातली विधानं करत आहेत. या विधानांमुळे समाजामधली जी एकूणच जी शांतता आहे ती भंग झाली असा आरोप सुद्धा आता केला जातो. बघा, असं आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं, त्यांच्याबद्दल गौरवान्वित करणं, त्यांच्याबद्दल उदो करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, आमचं सगळ्यांचं काम आहे. आणि आज जर आपल्या राजाबद्दल, आपल्या छत्रपतीबद्दल आम्ही जर काही जर चांगल्या गोष्टी बोललो किंवा त्यांच्याबद्दल बोललो तर हे चुकीचं काय? महाराष्ट्रामध्ये हे कधीपासून चुकीचं झालेलं आहे. गृहमंत्र्यांच्या अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर गृहमंत्र्यांचं हे फेल्युअर आहे अशा पद्धतीची टीका सुद्धा होत नाही. बघा, असं आहे की काही मुठभर काही जर समाजकंटक जर या प्रकारचं काही घडून आणत असतील, जाळपोळ करत असतील आणि त्याच्यात जर तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना जर दोष देत असणार तर हे चुकीचं आहे. याच्यात मुख्यमंत्री काय करणार आहे? आणि जर मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण राज्य आहे, महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहे. या राज्यात या प्रकारची कोणतीही घटना झाल्यास ती लवकरात लवकर कंट्रोल करण्याचं काम राज्य शासनाने आणि गृह विभागाने केलेलं आहे. काली जी घटना घडली त्याच्या अर्धा एक तासातच सगळं सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्यात आणि तो बहुल म्हणजे एक मोमिनपुरा, भालदारपुरा हे सगळा जो महालला लागून जो सगळा एरिया आहे इतका मुस्लिम बहुल एरिया असूनसुद्धा ती सिच्युएशन इतक्या लवकर जी कंट्रोल केली ती पोलीस विभागाने केलेली आहे, गृह विभागाने केलेली आहे. परंतु शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची निंदा नालस्ती करणारे कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, यांना अजून पोलिसांना अटकाव करता येत नाही आणि अशी दंगल हातावर हात ठेवून बसलेले होते. त्यामुळे हे पूर्णपणे पोलिसांचं आणि पर्यायानं गृह मंत्रालयाचा फेल्युअर आहे असं विरोधक म्हणतात. बघा, असं आहे, कोरटकरांसारखे जे नालायक लोक आहेत किंवा सोलापूरकर सारख्या लोक जे आहेत काहीतरी बेताल वक्तव्य करतात आणि कुठेतरी वातावरण खराब करण्याचा ते प्रयत्न करतात. या लोकांना बेड्या ठोकल्या पाहिजे आणि निश्चितच आम्ही त्या याचा आहे. पण
तरी कोर्टाने त्यांना संरक्षित केलेलं आहे, कोर्टाने कुठेतरी हे केलं. उद्या जर पोलीस विभाग जर या लोकांना जर अटक करणार तर तुम्ही उलटं हे करणार की बाबा न्यायालयाचा अवमानना केला, न्यायालयाला कुठेही सरकार जुमानत नाही, कुठेही संविधानाला सरकार मानत नाही. या सगळ्या गोष्टीच्या ते हटवण्याचा आम्ही पुरेपूर दाव्याने सांगतो. पुढच्या 7-8 दिवसाच्या आत तुम्हाला कोरटकर आणि सोलापूरकरच्या हातात बेड्या दिसतील, हे 100% सांग. एकही पोलीस, कोणताही पोलीस कॉन्स्टेबल पासून तर पोलीस कमिशनर एक धरून बसला नव्हता. आणि या प्रकारचं काहीतरी पोलिसांबद्दल बोलणं म्हणजे त्यांच्याबद्दलचं आज इतक्या 200-400 पुढे जे पोलीस तिथे होते, कॉन्स्टेबल होते, आणि तुम्ही बघितलं DCPच्या हातावर कुऱ्हाड मारली, तर हे तिथे सामना त्यांनी स्वतः जाऊन त्या पुढे जाऊन सामना केलेला आहे. त्यांच्याबद्दल काही अशा टीकाटिप्पण्या करणं किंवा त्या हातावर हात धरून बसणं असं बोलणं हे मला वाटतं निश्चितच त्यांचा मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आता नागपूरची परिस्थिती काय आहे? सगळं अंडर कंट्रोल आहे? 100% कंट्रोल आहे. काल पोलीस विभाग संपूर्ण नागपूर शहराचा पोलीस विभाग तिथे होता. मोठ्या प्रमाणात नागपुरात ज्या सेन्सिटिव्ह एरिया आहे, नागपूरच्या अवतीभोवती ज्या कामठी पर्यंत ज्या सेन्सिटिव्ह एरिया तिथे ठेवलेला आहे. आणि या प्रकारची घटना कुठेही होऊ नये याची काळजी पोलीस विभागाने घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आता 100% शांत आहे. आमच्यावर अन्याय करायला